मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुलेखा नितीनला सांगते, देवावर श्रद्धा ठेव, वर्षा नक्की बरी होणार. तेव्हा नितीन डॉक्टरांनाही आश्चर्य वाटतंय की एवढ्या कमी वयामध्ये कॉम्प्लिकेशन्स झाली तरी कशी. त्यांचेही चेहरे खूप टेन्स आहेत. मला सगळं कळतंय असं बोलत खूप नाराज होतो. तेवढ्यात अरुंधती नितीनसाठी कॉफी घेऊन येते, परंतु नितीन नकार देतो. त्यावर अरुंधती नितीनला सांगते, तुम्ही सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही. वर्षाने डोळे उघडले आणि तिला तुम्ही बारीक दिसलात तर ती आम्हालाच ओरडेल. तेव्हा नितीन तिने डोळे उघडलेच नाही तर असा प्रश्न करतो. तेव्हा सुलेखा धक्क्याने अशा वेळेला निगेटिव्ह विचार करायचा नाही म्हणून नितीनला समजावते. तेव्हा नितीन, मला तिच्याशी खूप काही बोलायचं आहे. तिची सगळी स्वप्न पूर्ण करायची आहेत. तिची माफी मागायची आहे म्हणून सांगतो. तेव्हा अरुंधती बळजबरीने नितीनला कॉफी पिण्यासाठी सांगते. तेवढ्यात आशुतोष तिथे येतो. तर अरुंधती डॉक्टर काय म्हणाले असं विचारते. तर तेव्हा आशुतोष अरुंधतीला सांगतो, वर्षा आता रेस्पॉन्स देत आहे, परंतु हे सर्व अचानक कसं झालं हे फाइंड आउट करावं लागेल आणि त्यासाठी इन्व्हेस्टिगेशन्स करावे लागतील. तोपर्यंत वर्षाला ICUमध्येच ठेवावं लागेल. पूर्ण टेस्ट होईपर्यंत तिला घरी सोडता येणार नाही. जोपर्यंत वर जायची वेळ येत नाही ना तोपर्यंत तुम्ही सर्व बायका अंगावर दुखणी काढता. वर्षाला अधूनमधून असा त्रास होत होता, परंतु तिने त्याकडे लक्ष दिलं नाही. डॉक्टरांकडे न जाणं हे तुम्हा बायकांचं सर्वात मोठं दुखणं आहे. देव करो आणि वर्षाचे बाकी सर्व रिपोर्ट्स क्लिअर असावे असं सांगतो. ते ऐकून अरुंधतीला धक्काच बसतो. तेव्हा नितीन आशुतोषला, मी वाटेल ते करायला तयार आहे, परंतु वर्षा बरी व्हायला हवी असं बोलतो. तर आशुतोष नितीनला शांत करतो. सुलेखा अरुंधती व आशुतोषला, तुम्ही घरी जा, मी नितीनसोबत आहे म्हणून सांगते. तर अरुंधती नितीनला, देवावर विश्वास ठेवा, फक्त सकारात्मक विचार करा असं सांगते. तेव्हा नितीन होकार देत, तू अगदी घरच्यासारखी पाठीशी उभी राहिलीस म्हणून अरुंधतीला थँक्स बोलतो. तेव्हा अरुंधती, तुम्ही आत्तापर्यंत माझ्यासाठी खूप काही केलं, आपली मैत्री आहे त्यात थँक्यू काय असं बोलते. त्यानंतर आशुतोष व अरुंधती तिथून निघून जातात. तर नितीन गणपती बाप्पासमोर वर्षासाठी प्रार्थना करतो. तर दुसरीकडे शेखरसोबत पोलिसांना पाहून संजना घाबरते व यांना इथे का घेऊन आलास असं शेखरला विचारते. तेव्हा शेखर, तुला पकडायला घेऊन आलो आहे, हे काय नाटकातील पोलीस नाही, खरेखुरे पोलीस आहेत म्हणून संजनाला सांगतो. तेवढ्यात विमल बाहेर येते व शेखरला, तुम्ही मला 120 रुपये देणार होतात ना, ते तुम्हाला माफ, तुम्हाला हवा तेव्हा मला चहा सांगत जा असं आनंदानेच बोलते. तेव्हा संजना विमलला, तो मला पकडायला पोलीस घेऊन आला आहे, तू त्याला चहा काय विचारतेस म्हणून भडकते. तेव्हा विमल शेखरला, एखादी बाई सारखी ओरडत असेल तर तिला अटक करता येते का असं विचारते. तेव्हा शेखर होकार देत, आपल्याकडे खूप कलमं आहेत, तू टेन्शन घेऊ नकोस म्हणून विमलला सांगतो. व संजनाला, निखिलची स्कूल बॅग आणि युनिफॉर्म इथेच राहिला आहे, तो घेऊन ये असं बोलतो. त्यावर संजना, आता निखिलचा इथे काय संबंध असा प्रश्न करते. तेव्हा शेखर पोलिसांना, पाहिलं का ही किती बेजबाबदार आई आहे, उद्या तिच्या मुलाची परीक्षा आहे असं बोलतो. तर संजना घाबरत निखिलची बॅग आणण्यासाठी आतमध्ये जाते. तेव्हा कांचन शेखरला अनिरुद्ध चिडेल असं बोलते. तेव्हा शेखर कांचनला, तुम्हाला माहिती आहे ना मी कसली कामं करतो, हे माझे मित्र आहेत, माझा टेम्पो एका ठिकाणी अडकलाय, तो सोडवायचा म्हणून मी यांना सोबत घेऊन आलो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तेवढ्यात संजना तिथे येते. तर शेखर संजनाला सांगतो, मधल्या वेळेत आई कांचनने यांना समजावलं म्हणून आज तुला ते अटक करून घेऊन जात नाही, त्यांचे आभार मान, सुटलीस तू. तेव्हा संजना आश्चर्याने कांचनकडेच पाहते. तेव्हा शेखर संजनाला, आता मी निघतोय, परंतु हे परत येणार आणि निळ्या गाडीतून तुला अटक करून घेऊन जाणार, तुझी वरात निघणार. या भल्या माणसांना फसून तू यांची ही जागा लुबाडलीस ना, ती त्यांना परत कर, नाहीतर तुझ्यापेक्षा फ्रॉड मी आहे, तुला तर चांगलंच माहिती आहे, कधी जेलमध्ये जाशील ते तुलासुद्धा कळणार नाही असं बोलतो. तर तेव्हा विमल शेखरला, मी तुम्हाला पुरणपोळीचं जेवण खाऊ घालेन, फक्त बोललं तेवढं करा असं संजनाकडे पाहत सांगते. तर शेखर तिथून निघून जातो. तेव्हा ईशा, हे शेखर काका मला तर साऊथच्या एखाद्या हिरोसारखेच वाटतात,
काय ढिंच्याक एंट्री मारतात, तू त्यांना का सोडलंस असं संजनाला विचारते. संजना मात्र शांतच असते. तेव्हा कांचन खूप वैतागते आणि अरुंधतीला फोन लावून देण्यासाठी ईशाला सांगते व संजनाला, यापुढे तू माझ्याशी नाही बोललीस तरी चालेल, माझी तब्येत लवकर बरी होईल म्हणून सांगते. तर संजना लगेच तिथून निघून जाते. तर दुसरीकडे आशुतोष खूप टेन्शनमध्ये असतो. तेव्हा अरुंधती सगळं काही ठीक होणार म्हणून आशुतोषला सांगते. त्यावर आशुतोष, मला खूप गिल्टी वाटत आहे. या नितीनने त्याचं संपूर्ण आयुष्य माझ्यासाठी वाहिलं आहे. आतासुद्धा म्युझिक अल्बमच्या लॉन्चच्या गडबडीमध्ये त्याने वर्षाकडे नीट लक्ष दिलं नाही. त्यात वर्षाचीही काही तक्रार नसते. कशा तुम्ही बायका इतक्या सेल्फलेस असता? स्वतःच्या मुलाकडे, नवऱ्याकडे जितकं लक्ष देता तितकं स्वतःकडे का देत नाही? आईचं सुद्धा तसंच आहे. असं तुम्ही का करता? असा प्रश्न आशुतोष अरुंधतीला करतो. तेव्हा अरुंधती सांगते, स्वतःवर खर्च करणं, स्वतःकडे लक्ष देणं म्हणजे स्वतःचे लाड करणं असं आम्हाला वाटतं म्हणून. तेव्हा आशुतोष, हे सर्व चूक आहे. तू रेग्युलर तुझं चेकअप करून घेत जा, मेडिकल इन्शुरन्स काढून घे, जेवणाच्या वेळा चुकवायच्या नाही, ताजं अन्न खायचं, शिळं खायचं नाही. आईने तिच्या तब्येतीकडे दुर्लक्ष केलेलं जसं मला आवडत नाही तसं तूही तुझ्या तब्येतीकडे दुर्लक्ष केलेलं मला आवडणार नाही. तुला काही झालं तर माझं काय होईल मला माहीत नाही आरू, असं बोलून जातो. तर अरुंधतीला मोठा धक्काच बसतो. त्यानंतर अरुंधती, माझा मुलगा डॉक्टर आहे हे तुम्ही विसरलात वाटतं. मी नेहमी माझं रुटीन चेकअप करून घेते. वर्षा लवकर बरी होणार. सुलेखा ताई पण तुमचं ऐकतील. तुम्ही नका चिडचिड करू, असं आशुतोषला सांगते. तेव्हा आशुतोष, जगातील चांगल्यात चांगल्या डॉक्टरांकडे वर्षाला घेऊन जा असं मी नितीनला सांगणार आहे. काय होईल तो खर्च आपण करू, परंतु वर्षा बरी व्हायला हवी. एकतर माझ्या आयुष्यात खूप कमी माणसं आहेत, त्यामुळे माझा जीव त्यांच्यात अडकून राहतो. परंतु आता मी ठरवलं आहे, वर्षा एकदा बरी झाली की नितीनला सांगणार, 1 महिना पूर्ण सुट्टी घे, सगळा वेळ वर्षाबरोबर घालव. मी त्याला खूप गृहीत धरलं म्हणून आशुतोष नाराज होतो. तेव्हा अरुंधती, होतं असं कधी कधी, प्रेमातून हक्क, मग गृहीत धरणं, मी हे सर्व अनुभवलं आहे असं सांगते. त्यावर आशुतोष, मी तुला अजिबात गृहीत धरणार नाही. माझ्यासाठी तुझी मैत्री खूप महत्त्वाची आहे आणि तुला जर तसं कधी वाटलं तर तू स्पष्टपणे मला तोंडावर सांग, असं बोलतो. तर अरुंधती आशुतोषकडे पाहतच राहते. तर दुसरीकडे अनिरुद्ध कांचनकडे येतो व तिची विचारपूस करतो. तेव्हा कांचन त्याला, तुझा माझ्यावरचा राग गेला का असं विचारते. तर तेव्हा अनिरुद्ध, तुम्ही माझे देव आहात, चूक संजनाची आहे, तुझी नाही. मला तर तिच्याशी बोलायची पण इच्छा नाही. आपण संजनाकडून पुन्हा घर घेऊयात. तू टेन्शन घेऊ नकोस. आता तू संजनाशी वाद घालू नकोस. काय करायचं ते मी पाहतो. अरुंधती होती तेव्हा तिने तुमच्यापर्यंतचे वाद कधीही माझ्यापर्यंत आणले नाही. कदाचित त्यामुळेच मी कामाकडे जास्त लक्ष देऊ शकलो. परंतु संजना तशी नाही. ती सतत कटकट करत राहील. मला नाही वाटत मी आयुष्यभर संजनासोबत राहू शकेल. तेव्हा ते सर्व संजना ऐकते तर तिला धक्काच बसतो. अनिरुद्ध फक्त जॉबकडे कॉन्सन्ट्रेट करण्याचं ठरवतो. तर इकडे संजना, खरंच अनिरुद्धने मला सोडलं तर मी कुठे जाणार या विचारांनी वेडी होते. पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब